आपलं स्थान ग्रहण करावं. तसेच निखारताई हिंगणघाट यांनी सुद्धा आपलं मंच करून आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी विनंती करतो. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबाच्या आदेशानुसार आज हंगापूर या गावामध्ये श्री या कार्यक्रमाची चर्चा बैठकीला सुरुवात होत आहे. तरी या चर्चा बैठकीला सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आपल्याला अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून मुक्त करणारे आपले या चर्चा बैठकी या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर चे अध्यक्ष आदरणीय राजभाऊजी मदरकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उद्घाटक मंडळाचे उपाध्यक्ष श्री मनोहररावजी देशमुख साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंडळाचे कोषाध्यक्ष श्री चांदेकरजी साहेब नंदन आदरणीय मंडळाचे मार्गदर्शक यांना सुद्धा माझा नमस्कार. सर्व सेवक सेविका बालगोपाल आदरणीय मंच यांना सर्वांना माझा नमस्कार. पहा, परमेश्वराने आकाश अशा प्रकारचे सर्व जन्माला आणले. त्यात एक मानव हा प्राणी आहे. याला भगवंताने मानवाला बुद्धी दिली. अशा प्रकारे भगवंताने यांची निर्मिती केली. त्याचप्रमाणे तिथे ते नोकरी करू लागले. 2-3 वर्ष नोकरी केली. परंतु एक दिवस असा आला की त्यांनी त्या मालकासाठी त्यांनी ते नोकरी सोडून दिली. त्यांनी ती नोकरी सोडल्यानंतर एका सोसायटीमध्ये नोकरी केली. त्यांनी सोसायटीची काही दिवसामध्ये नोकरी केली, तिथेही सोडून दिली. मग महानगरपालिका नागपूर इथे कन्स्ट्रक्शनचं काम होतं, नळ कनेक्शन करायचं. तिथे त्यांनी नोकरी केली. पण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार वाटला तर त्यांनी ती नोकरी सोडून दिली. त्यानंतर पूर्वक ते आपल्या कामाला लागले बिल करायच्या. असं करता करता त्यांच्यावर दिवसेंदिवस दुःख कोसळत होतं. असं एक दिवस त्याचा भाऊ माझ घरात देवाची पूजा केल्यानंतर त्याची हे केली तर 21व्या दिवशी आपल्याला चमत्कार मिळतो. कारण का माझा अनुभव आहे म्हणून सांगतो तुम्हाला. तर त्यांना 21व्या दिवशी चमत्कार मिळाला. फार मोठा अनुभव दिला भगवंताने. आणि ते मुलगी खेळता पाहिली तर बाबाला असं वाटलं का यांना सांगितले. त्यांनी त्रिकाढवल घडवलं. पहा, यांची परिस्थिती बाबाची परिस्थिती एकदम खराब असल्यानंतर दिवसभर आपले धंदा करायचे. रात्री एका रात्रमध्ये 3 हवनं घडवायचे. त्याला पैसे लागणारच आहे. नारळ झाला, खे बुक्का झाला, सिंदूर झाला, हे अशा प्रकारचे जे काही पूजेचं सामान लागायचं लागणारच. तर त्यांनी न जुमानता त्रिकाल हवनं घडवले 7 दिवस. आणि 16 ऑगस्ट पासून त्या 5 हवनं करण्याची सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर 5व्या दिवशी हवन संपलं आणि बाबाला ब्रह्मांड चढलं. बाबाला ब्रह्मांड चढल्यानंतर ते निराकार अवस्थेमध्ये होते. ब्रह्मांड चढलं आणि कसे तरी ते ऑर्डर करायचे आणि म्हणायचे सेवक भगवान बन गया, सेवक भगवान बन गया. खूप रडायचा अशा प्रकारचा त्याचा किल्लोळ चालू झाला. त्याने भावाने पुष्कळ विनवणी केली तर आपण चांगल्या प्रकारे करायचे. सत्यमर्यादाचं आचरण करावं. दैनंदिन जीवनामध्ये सत्यमर्यादा प्रेमाचं आचरण ठेवायचं आणि आपलं जीवन सुखमय बनवायचं. ज्याच्या परी त्याच्या परी लावून दिलेलं आहे. तुम्ही कार्य केल्याने मार्गदर्शकाला फायदा होणार नाही किंवा मार्गदर्शनाने कार्य केल्यानंतर मार्गदर्शनाने कार्य केल्यानंतर सेवकाला फायदा होणार आहे. कारण ज्याच्या त्याच्या परी लावून दिलेलं आहे. फक्त आज बाबांनी एवढी मोठी कृपा प्राप्त केली आणि बाबांनी मंडळाला बाबांनी गावोगावी खेडोपाडी मार्गदर्शकाची नेमणूक केली. हे बाबाच्या कार्यापासूनच झालेली सुरुवात आहे. त्याप्रमाणे आज ते कार्य मंडळ करीत आहे. मंडळाचा आदेश तो बाबाचा आदेश, बाबाचा आदेश तो मंडळाचा आदेश. अशा प्रकारे एक कृपा आणि आहे. आणि आपण जेवढे एकतेने राहिलो तेवढे आपली शक्ती राहील. एकता तिथं शक्ती आहे. त्यासाठी आपण सर्व सेवकांनी एकतेने राहणे गरजेचं आहे. आपण गावामध्ये गट पाडतो का, कशासाठी पाडतो?
बरं या मार्गामध्ये बोलण्यामध्ये काही चुकबुक झाली असेल तर भगवान बाबा हनुमानला क्षमा मागतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुंदेला क्षमा मागतो. आईला क्षमा मागतो. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष साहेब, मंडळाचे अध्यक्ष यांना सुद्धा क्षमा मागतो. उद्घाटक देशमुख साहेब यांना क्षमा मागतो. कोषाध्यक्ष नंदनकर साहेब यांना क्षमा मागतो. आणि आपले संचालक पडोळे साहेब यांना सुद्धा क्षमा मागतो. आदरणीय मन सर्व सेवक सेविका बालगोपाल यांना क्षमा मागतो. मी 2 शब्द नमस्कार. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू. त्यानंतर देशमुखताई यांचं स्वागत सुरू आहे. त्याकरता सेवकांनी उदार मनाने देणगी द्यावी. तसेच ज्या सेवकांनी अद्यापीपर्यंत भवन निधी रुपये 1001 व आश्रम निधी रुपये 1001 पूर्ण केली नाही. आपण टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. हा कार्यक्रम हमदापूर या ठिकाणी घेण्यात आला व या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री राजूजी मदनकर, अध्यक्ष श्री मनोहररावजी देशमुख, उपाध्यक्ष परमपूज्य सेवक मंडळ नागपूर, तसेच कार्यक्रमाचे जे आयोजक आहे ते माननीय श्री सुधाकररावजी सोनटक्के, सिंधी रेल्वे, माननीय परमपूज्य सेवक मंडळ नागपूर, तसेच कार्यक्रमाचे संचालक श्री प्रफुल्लभाऊ कुंबळे, सूरज आष्टनकर, तसेच मंच आणि बंधू आणि भगिनींनो, काढल्यामुळे व्यसन मुक्ती कसे करता येईल या कार्यक्रमातून आमचे मार्गदर्शन प्रबोधन करणारच आहे. कारण हा जो कार्यक्रम आहे की पूर्ण रूपरेषा आणि सर्व हे आयोजक करतीलच, तशी मी त्यांना एकतेने भगवंताला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुंदेव जी को प्रणाम. परमात्माए भगवत प्राप्ति के लिए निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने व महान त्यागी आयोजित करण्यात आलेलं आहे. व या सेवक संमेलनानिमित्त आज या ठिकाणी एका भगवंताच्या गुणाची चर्चा बैठक सुरू आहे. या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. आपल्या सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. आपल्या सर्वांच्या आई मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. आजच्या या चर्चासत्राचे अध्यक्ष व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष माननीय राजूजी मदनकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय मनोहरजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार. मंडळाचे कोषाध्यक्ष बालाजी नंदनकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार. तसेच प्रकारे मंडळाचे सर्व मार्गदर्शक सेवक या ठिकाणी मंचकावर उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार. या कार्यक्रमाचे आयोजक या परिसरातील मार्गदर्शक श्रीमान सोनटक्केजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार. तशाच प्रकारे आजच्या या कार्यक्रमानिमित्त जमलेले सर्व सेवक बांधव, आया बहिणी, बालसेवक उपस्थित आहेत, त्या सर्वांना माझा नमस्कार. आजची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम व अनुभव या विषयावर होत आहे. तरी पण मी थोडक्यामध्ये मार्गाच्या विषयी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. तर पहा, एका परमेश्वराची जी प्राप्ती आहे ती महान त्यागी बाबा जुंदेजी यांनी केली, प्राप्ती केली. आणि या एका भगवंताच्या कृपेमुळे महान त्यागी बाबा जुंदेजी यांच्या कुटुंबातील जे दुःख होते, दुःख सहज न होते, तर शिटी मारता बरोबर छोट्या मुलांचे प्राण जात होते. आणि त्यानंतर म्हणजे बाबांच्या कुटुंबामध्ये परिस्थिती गंभीर होती.
परंतु प्राप्ती केल्यानंतर बाबांच्या कुटुंबातील सर्व दुःख दूर झाले. माझ्या स्थापनेमुळे बरेचशा गावोगावी जे अंधश्रद्धेमध्ये गरफडून गेलेले लोक होते, जे वाईट व्यसनाने आपला संसार उद्ध्वस्त केलेले लोक होते, असे सर्व लोक या मार्गामध्ये आले आणि खरोखर ते खऱ्या अर्थाने बाबांच्या तत्वशब्द नियमाचे पालन करून आपला सुखी आणि समृद्ध जीवन जगू लागलेले आहेत. तर अशा या आज आपण पाहत आहोत की बरेचशा लोकांचे व्यसन पाणी सुटलेले आहेत, ज्यांनी भगवंताला जो वचन दिलं आहे की माझा खरोखर त्यांच्या कुटुंबामध्ये आजही म्हणजे एक प्रकारे आनंद निर्माण आहे. आणि त्यांची जी म्हणजे आधी मार्गात येण्याच्या आधी जी काही म्हणजे परिस्थिती होती, आधी परिस्थिती चांगली होती, त्यानंतर ते व्यसनाच्या आधी पाहिलं की खरोखर या संतांचे काम चांगले आहेत. आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 3 तारखेला आपल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर याला व्यसनमुक्ती पुरस्कार दिलेला आहे. तर असे जे कार्य आहे ते निष्काम भावनेने महान तेगबाबा जुमदेवजींनी मध्ये कोणत्याही प्रकारची कमी नाही. मला सुद्धा या मार्गामध्ये येण्याच्या आधी माझ्या सुद्धा कुटुंबाने मार्गात आल्यानंतर आपण फक्त आणि फक्त म्हणजे दोन्ही पाय या मार्गामध्ये ठेवल्यानंतरच आपल्याला सुख समाधान मिळते. अन्यथा आपण एक पाय मार्गामध्ये आणि एक पाय आपण जर दुसऱ्या ठिकाणी ठेवलं तर आपला म्हणजे बॅलन्स बिघडतो. आणि त्याच अनुषंगाने बाबांनी सांगितलेले जे आपण तत्वशब्द नियम आहेत त्या पद्धतीने आपण वापर केला तर खरोखर आपलं जीवन सुखी होतो. मंडळाचे कार्य चालतात, त्या मंडळाच्या कार्यावर बाबांची छत्रछाया आहे. आणि खरोखर बाबांच्या आदेशाप्रमाणे आपल्या मंडळाची जे 2 रुपयाची जी स्टिकर आहे, कृपया दारू पिऊन येऊ नये, बाबांच्या आदेशाप्रमाणे त्या 2 रुपयाचा स्टिकर आपल्या पूर्ण घराचं रक्षण करतो, आपल्या पूर्ण घराचं रक्षण करतो. त्याच्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये आपण विचार करायला पाहिजे की आपण बाबांनी सांगितलेलं तत्वशब्द नियमाचे पालन करायला पाहिजे. ते बाबांच्या सांगितलेल्या ज्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्यामध्ये ते व्यवस्थितरित्या कार्य करून आले. त्याच्यामुळे आपली सुद्धा भूमिका आहे की आपण मंडळाला ज्या पद्धतीने आपण आदेशाचे पालन करतो त्याच पद्धतीनं आपण ह्या म्हणजे मंडळाच्या कार्याला आपण साथ द्यायला पाहिजे. आणि जर आपण त्या मंडळाच्या कार्याला साथ दिलं तर खरोखर आपला जो परपंच आहे, आपल्या जे संस्कृती आहे, चालीरीती आहेत ते खरोखर आपल्याला चांगल्या म्हणजे विचार जोपासायला प्रेरणा देतील करीन आणि तत्वशब्द नियमाच्या पालन करण्याचा प्रयत्न करीन. एवढेच बोलून आजच्या प्रसंगी मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार. विधाता भगवान बाबा हनुमान जी का प्रणाम करूं. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा प्रमाणे मंडळाच्या आदेशाप्रमाणे आज हमदापूर या गावी भव्य सेवक संमेलन सुरू आहे. आजच्या या भव्य सेवक संमेलनमध्ये सृष्टी विधाता भगवान बाबा हनुमानजी आहे, उपस्थित आहे. भगवंताला माझा मनोहररावजी देशमुख साहेब उपस्थित आहे, साहेबांना माझा नमस्कार. तसेच मंडळाचे कोषाध्यक्ष नंदनकर साहेब उपस्थित आहे, साहेबांना माझा नमस्कार. तसेच मंडळाचे संचालक पडोळे साहेब उपस्थित आहे, साहेबांना माझा नमस्कार. तसेच मंचावर उपस्थित वर्धेचे मार्गदर्शक तलमले साहेब उपस्थित आहे, साहेबांना माझा नमस्कार. तसेच की आम्हाला या दुःखातून मुक्त केलं. या जगामध्ये अशी प्रक्रिया कुठंच नाही. काही न घेता
एक पैसा न घेता महान त्यागी बाबा जुमदुजीने आमचे दुःख दूर करू. त्या दिवशी आपला पहिला दिवस मार्गात याच्या अगोदर आपण अंधारात होतो, अनेक देवाची पूजा करत होतो, आपल्याला प्रकाश दिसत नव्हता. ज्या दिवशी आपण पहिली विनंती सकाळी 6च्या आत केली त्या दिवशी आपल्या नजरेने आपण नियमावलीला उघडून आपले डोळे उघडून आपण आपली विनंती केली. आपण अंधारात होतो, बाबांनी पहिल्या दिवशी आपल्याला प्रकाश दिला, तो दिव्याच्या ज्योतीचा प्रकाश, तो अगरबत्तीचा प्रकाश, तो आणि तिथून आपल्याला सुख समाधानाची सुरुवात झाली. भगवंताने आपली हाक ऐकली, आपल्या दुःखाची सुरुवात केली. पण आज आपण कुठेतरी बाबाच्या आदेशाचं विसर पडत आहे आपल्याला, म्हणून आपल्यावर विसर पडत आहे, म्हणून आपल्याकडे दुःखाची सुरुवात होतात. बाबांनी आपल्याकडून काही न घेता खरोखरच बाबांचे आदेश, बाबांना आपल्याला भगवत प्राप्ती करिता आणि त्या बाबाच्या आदेशावर खरोखर आपण जागृत आहोत का, आपला विचार आपल्याला करायचा आहे. आदेशाचं जर वेळोवेळी घडोघडी जर पालन केलं तर आपल्याकडे कसाही दुःख असो त्याला पडता वाट सुधरत नाही, पडता वाट सुधरत नाही. ह्या माझाही अनुभव आहे आणि सर्व सेवक सेविकांचा अनुभव आहे. एक जे शब्द आहे मार्गदर्शन आहे बाबांचा. आपण काय करतो, सकाळची विनंती करतो, सांगते मला कसं तरी वाटते, मी नाही जात. तिच्या बहिणीने पुन्हा तिला समजावलं, अरे तू इथं बसून का करते, तुला असं कसं बघा वाटते, पाणी पिते का, काय पाहिजे का, नाही नाही मला कसं तरी वाटते. पुन्हा तिचा हात पकडल्यानं पुन्हा ते गेटपर्यंत नेलं. तिच्या बहिणीनं पुन्हा तिच्या हाताला झटका मारला आणि ते पुन्हा पलंगावर येऊन बसली. माझी पत्नी स्टेजवर बसून आहे, सत्य बोलत आहे. माझी पत्नी घाबरून गेली. ते बाई कशी तरी करत होती, पागलासारखी करत होती म्हणे. माझ्या पत्नीने मला फोन केलं, म्हणजे अशी अशी घटना आपल्या घरामध्ये होत आहे, मला कसं तरी वाटते, घाबरल्यासारखं वाटते, मी काय करू. मी माझ्या पत्नीला सांगितलं तू हातपाय धू आणि भगवंताला विनंती कर. त्या बाईमध्ये काहीतरी फाट असेल, तू भगवंताला विनंती कर की भगवान बाबा हनुमानजी हिला सोडा आणि माझ्या घरून जाऊ द्या, हिला तुम्ही सोडा आणि माझ्या घरून जाऊ द्या. ही बाई अशी अशी करत आहे, ती अनेकवाली बाई आहे. माझ्या पत्नीने तशी विनंती केली आणि मग ती बाई दोघी गेटच्या बाहेर गेल्या आणि त्या आपल्या आपल्या घरी चालली गेली. रात्री मी 8-8:30 वाजता घरी आलो. पत्नी आदेशाचं पालन करायचं आहे आणि खरोखरच सुख समाधानी आपल्या घरामध्ये राहते की नाही त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. बाबांच्या आदेशाचं पालन कसं करायचं हे सर्व सेवक सेविकाला समजते, मार्गदर्शक लोक सांगतात. म्हणून मी म्हणतो प्राण जाए पर वचन न जाए, ये संकल्प है हमारा. महान त्यागी बाबा जुमदेव जी का आदेश जीवन है हमारा. बाबाच्या आदेशाला जीवन बनवा. म्हणून घेऊ बाबाच्या आदेशाप्रमाणे. एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. नमस्कार. आपण टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करूया. त्याचप्रमाणे आपण टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करू अशी विनंती करू. आपण सर्व मिळून प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माय परमपूज्य परमात्माय सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज हमदापूर या परिसरात मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
या सेवक संमेलनाप्रसंगी उपस्थित सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू, तसेच आपल्या सर्वांच्याही मातोश्री वाराणसी आई पण उपस्थित आहे, त्यांना पण माझा प्रणाम. आजच्या या सेवक संमेलनाचे अध्यक्ष व परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष राजूजी मदनकर साहेब, त्यांना पण माझा नमस्कार. आजच्या या सेवक संमेलनाचे उद्घाटक व परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे उपाध्यक्ष मनोहररावजी देशमुख साहेब, यांना पण माझा नमस्कार. मंचावर प्रामुख्याने उपस्थित असलेले मंडळाचे संचालक वासुदेवजी पडोळे, यांना पण माझा नमस्कार. तसेच प्रामुख्याने उपस्थित असलेले हिंगणघाट शाखेचे अध्यक्ष विकार साहेब, यांना पण माझा नमस्कार. मंचावर उपस्थित असलेले आदरणीय मार्गदर्शक मंडळी, यांना पण माझा आजच्या प्रसंगी उपस्थित असलेले ग्रामपंचायतीचे सदस्य वर्षाळे पाटील, जिल्हा परिषद सदस्य शेंडे साहेब, यांना पण माझा नमस्कार. हा मार्ग आपला सर्वांना दुःखात असल्यामुळेच आपण या मार्गाशी जुळलो. त्या मार्गाची उत्पत्ती दुःखामुळे झाली. बाबांकडे दुःख होतं. आता प्रस्तावनेद्वारे सांगण्यात आलं, आपल्याला माहीत आहेच का बाबांकडे असाध्य दुःख होतं. ने खूप काही प्रयत्न केल्यानंतरही एका व्यक्तीने संन्यासाचा मंत्र दिला आणि त्या मंत्राद्वारे बाबांनी हिंमताची प्राप्ती केली. त्यानंतर बाबांना एक प्रसंगानिमित्त शांताबाई रंगारीच्या निमित्ताने तो प्रसंग त्यांचा ओढावला आणि परमेश्वरीने आपला एका परमेश्वराचा परिचय दिला आणि बाबांना एका परमेश्वराची प्राप्ती झाली. बाबांचं या परमेश्वरी माझ्या परिवाराचं दुःख नाहीसं केलं. अधोगतीला गेलेला आहे. माणूस असून माणुसकीने तो जगत नाही आहे. अशा माणसाला, अशा दुःखी लोकांना जरी कृपा जर भगवंता तू मिळून देशील, त्यांना आपला परिचय देशील, त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती निर्माण करून देऊ शकलास तर खरं या कृपेचा अर्थ राहील. आता या कृपेला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून परमेश्वराकडनं बाबांनी वचन घेतलं. बाबांनी पहिले आपले शब्द दिले का तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही दुःख आलेलं आहे, जर तुम्ही या परमेश्वराच्या नावावर श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून, समर्पण भावनेने कार्य केलं, मर्याजी भगवत नाम पय याप्रमाणे जर वागून त्याची जर आराधना केली तर परमेश्वर तुमच्या जीवनातलं दुःख नाहीसं करेल. वेळोवेळी, कारण का मानवाचं जीवन एका दिवसाचं नसते, पूर्ण त्याला आयुष्य जगावं लागतं. त्या आयुष्यामध्ये येणारे जे जे वाईट प्रसंग येतील, या मार्गात आलो, मी शब्द दिला नाही आणि शब्द दिला पण वागलो नाही आणि माझं दुःख नाही झालं, असंही काही घडलेलं नाही आहे. शब्दावर जरी कृपा असली तरी तुम्हाला दिलेल्या शब्दापर्यंत वागणं अत्यंत गरजेचं आहे. जो वागतो त्यालाच ही कृपा मिळते आणि त्यालाच ही कृपा मिळाली आहे. आणि आज आपण जेवढं त्या सुखी शांती समाजाचं जीवन जगत आहोत, या प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये याचं पालन केलं आहे, त्यामुळे आपलं सुख मिळालं. पण होतं काय, कालांतरीने आपलं जेव्हा सुख मिळतं, आपल्या मार्गात आलो, अंधश्रद्धा सोडली, व्यसन सोडले, पण खऱ्या अर्थाने माणूस की म्हणून जे गुणधर्म आपल्यामध्ये यायला पाहिजे होते, जे बाबाची शिकवण होती, सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण, कोणासोबत वाईट कर्म करू नये, वाईट बोलू नये, वाईट व्यवहार करू नये, गेली का माझं जर ऐकत नसेल तर तो हा वाईट. पण बाबा तुला मार्गदर्शन म्हणणं कशामुळे याची तरी जाणीव आहे का? तुला परमेश्वर आस्था निर्माण झाली पाहिजे, तो चांगला माणूस झाला पाहिजे. कारण का मानवाची परिभाषा तर माहिती आहे आपल्याला, मानवानी मानवासोबत मानवासारखं वागावं, ही शिकवण त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. मानवासोबत मानवासारखं वागलं पाहिजे. तर हा मार्गदर्शन आणि मंडळाच्या सोबत राहून आपल्याला कारण गरज आहे. कारण की मंडळामध्ये बाबांचा आत्मा बसलेला आहे आणि ही शक्ती बाबा म्हणजे एक शक्ती आहे. आणि बाबांच्या हातात असल्यामुळे त्या मंडळाचा द्वेष जर कोणी करत असेल तर तो परमेश्वराचा द्वेष करतो आहे, परमेश्वराचा विरोध करतो आहे, हे होईल. आणि आपण पाहतो पुष्कळचे लोक बोलताना विचार करत नाही, वाटेल तसं मंडळाबद्दल बोलतात, मंडळावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही कोणावर दबाव आणता? तिथे बसल्याने
कार्यकारिणी आणि कोणत्याही मानवाचं आपल्या हातून नुकसान होणार नाही, त्याला इजा पोहोचणार नाही, एवढंच करायचं आहे. आपणही करावं, मी करीन, एवढंच मला 2 शब्द सांगा. उसी तरह अगर इंसान में अहंकार आ जाए तो अच्छे से अच्छे रिश्ते भी बर्बाद कर आपल्या समोर भगवत कृपा उभी आहे. आपण भगवंताला इतने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. मौजा हमदापूर या गावामध्ये, या परिसरामध्ये भगवत कार्याचं हवन कार्य आणि प्रचार आणि प्रसाराचं कार्य या परिसरात व्हावं. भगवत कार्यामध्ये ज्या भगवंतांनी आमच्यापर्यंत जी संजीवनी पाठवली आणि त्या संजीवनीमुळे आज आम्ही जीवन जगून राहिलो, असे ते सृष्टीचे विधाता जगाचे करता भगवान बाबा हनुमानजी या भगवत कार्यामध्ये उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. आपले जीवनदानी महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आपल्या मातोश्री ह्या सुद्धा उपस्थित आहेत. आईंना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अध्यक्ष महोदय यांना सुद्धा माझा प्रणाम. त्याचप्रमाणे नागपूर मंडळाचे कोषाध्यक्ष बालाजी नंदनकरजी, त्याचप्रमाणे नागपूर मंडळाचे संचालक वासुदेवजी पडोळेजी या भगवत कार्याला उपस्थित आहेत. पदाधिकारी यांना माझा नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक सुधाकररावजी सोनटक्के, पाहुणे मंडळी, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे सदस्य किशोर भाऊजी शेंडेजी, महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती केली. एका भगवंताची प्राप्ती केल्यानंतर बाबांच्या घरामध्ये जी काही भुताळकी होती त्या भुताळकीमधून बाबा बाहेर निघाले. त्यानंतर बाबांना असा प्रश्न पडला की या विश्वामध्ये माझ्यासारखे असे कितीतरी दुःखी कशार बाबांना दिसला की ज्या भगवंतांनी या मानवाला पाठवलं, जे मानवाचे कार्य होते ते मानवाकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. याला कुठेतरी थांबा दिला पाहिजे आणि मानवाची दिशा भगवंता माझं दुःख दूर झालं हे फार मोठं अव्वल नाही झालं, फार मोठं नवल नाही आहे. पण जे रंजले गांजले आहेत हे मला पावत नाही. आणि तो शब्द भगवंताला दिला आणि खरोखरच त्या भगवंतानी आतलं जे अंधकारमय जे जीवन आहे त्यामध्ये प्रकाशमय हा एक काजवा एक चांगली दिशा देऊ शकतो. म्हणून भगवंतांनी त्या बाबाला सामोर केलं आणि खरोखरच आमच्या जीवनामध्ये जो काही, कारण की आमचं जीवन त्या उखुंड्याप्रमाणेच होतं. त्या उखुंड्याची कोणी कदर करत नाही, पण उखुंड्याची दशा एक दिवस पालटते. जसं म्हण आहे की एक दिवस सासूचा एक दिवस सुनेचा, त्याप्रमाणे हे कालचक्र फिरत असते. आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीनं एक त्या उखुंड्यामधनं आम्हाला बाहेर काढलं आणि त्या दशेमधून चांगल्या दिशेकडे आम्हाला, काही परिवारातलं
वडील जिवंत राहतो आणि मुलाला वडील खांदा देतो. कारण की दुःखामध्ये आणि व्यसनाच्या आधी गेल्याने त्याच्या शरीरावरच्या दिलेली आहे. बाबांनी मानव धर्म स्थापित केला. बाबांनी भगवंत दाखवला. भगवंत असा समोर उभा केला नाही, पण बाबांनी त्याचे गुण दाखवले. आम्ही या मार्गामध्ये आलो कारण की आम्हाला एक मोह झाला होता. कारण की आमचं आयुष्य आम्ही जगून राहिलो. त्याच अनुषंगाने आपण गावोगावी खेड्यापाड्यामध्ये हा प्रचार आणि प्रसाराचं कार्य आपण का बरं घेत आहोत? कारण की प्रत्येक गावात खेळायचं आहे. कारण की घरातल्या भिंती अगर खराब झाल्या तर आपण त्याची जोपासना करतो, त्यांना क्लीन करतो. त्याचप्रमाणे या देशातल्या भिंती अगर खराब झाल्या, आमच्या विचाराच्या भिंती खराब झाल्या तर कोणीतरी जागवण्याकरिता येतो. त्यांच्याही जवळ आहे, आमच्या जवळ असून सुद्धा आम्ही त्या नियमावलीचा वापर करत नाही आणि स्वतःच काहीतरी हातचा लावून आपण त्याला दुसरी वळण देतो. तर हे बाबाच्या नियमाच्या विरुद्ध कार्य आहेत. आम्ही समजदार आहोत. आम्हाला बाबांनी मार्गदर्शकांनी त्या तत्वशब्द नियमाचा वापर करून इतर येणाऱ्या सेवकांना सांगण्याचं कार्य करावं. कारण की मंडळांनी हे बंद केलं, ते बंद केलं, ते नियम लावले, कोणतंही जमत नाही तोपर्यंत ते त्यागच घेत नाही. म्हणून आपण कुठेतरी दिशाभूल करतो आहे आणि ही दिशाभूल कोणीही करू नये. बाबांनी जे नियम लावून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे या मानव धर्माचा प्रचार करण्याकरिता जरी आज या परिसरात सेवक कमी असतील, उद्या वाढतील, परवा वाढतील आणि प्रत्येक परिसरामध्ये आता या सिंधी रेल्वेच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी दिला. उद्या चालून दुसऱ्या परिसरामध्ये असेच कार्यक्रम अगर होत असले तर इतरांना माहिती होईल की या मानव धर्माचे कार्य काय. निष्काम सेवेचं कार्य आहे, विश्वासाचं कार्य आहे. आमच्यामध्ये त्या भगवंतावर विश्वास आहे म्हणून शब्दावर हा भगवंत कार्य करतो. मोठमोठाले असाध्य रोग सुद्धा दूर झालेले आहेत. नंदनकर जे आहेत त्यांना महारोग झाला होता. बाबांच्या कृपेने त्यांचा महारोग बरा झाला. वासुदेवजी पडोळे आहेत, त्यांना ब्रेन ट्युमर झाला होता. त्यांनाही 6 महिन्याचं आयुष्य सांगितलं होतं. मलाही डॉक्टरांनी 4 महिन्याचं आयुष्य सांगितलं. माझ्याही दुःखाचं निवारण बाबांनी केलं, फक्त दिव्यात तेल लावलं. मग भगवंत खरोखर आमच्या हाकेला धावून येतो हे आम्हाला आज कळलं पाहिजे. कारण की भुलल्या भटकलेला बाबांनी जवळ केलेला आहे आणि हीच कृपा सदोदित आमच्या जवळ राहावं म्हणून बाबाचा आदेश, मंडळाचा आदेश सर्वांनी मानावं आणि त्याप्रमाणे सर्वांनी या भगवंताचे कार्य, मानव धर्माचे कार्य करावे. मी सुद्धा करण्याच्या प्रयत्नामध्ये आहो, आपण सुद्धा राहाल. आणि याच प्रसंगी मी माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद, नमस्कार. भगवान बाबा हनुमान जी को महान त्यागी बाबा जुंदे जी को परमात्मा. नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे हे भव्य सेवक संमेलन यशवंत विद्यालयाच्या या भव्य पटांगणावर मौजा हमदापूर या परिसरामध्ये या संमेलनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. त्यानिमित्त ही भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे. या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये
स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझ्या प्रणाम. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महानतेकी बाबा जिमदेवजी साहेब उपस्थित आहे. बाबांना माझ्या प्रणाम. बाबांना वेळ देशमुख साहेब आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे कोषाध्यक्ष बालाजी नंदनकर साहेब, संचालक वासुदेवजी पडोळे साहेब, मंचवर विराजमान शाखा इंग्लंडचे कार्याध्यक्ष सन्माननीय गोविंदराव निखारजी, या हमदापूर गावातील समाज ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी, तो सेवक, तो मार्गदर्शक जर त्या पद्धतीने या धर्मामध्ये जर वागत नसेल तर तो या मानव धर्माचा सेवक होऊ शकत नाही. चुका प्रदर्शक लोक आहे, काही सेवक लोकही आहे, परंतु सेवकांनी आणि मार्गदर्शकांनी एकमेकांना समजून घ्यावं. काही सेवकांच्या मंडळामध्ये फोनही येतात की साहेब तो मार्गदर्शक असा करतो, तो मार्गदर्शक तसा करतो. आपापल्या परिसरामध्ये त्या मार्गदर्शकांनी त्या सेवकांची समजूत घातली पाहिजे, त्या सेवकांनी त्या मार्गदर्शकाची समजूत घातली पाहिजे. तर मंडळाचे संस्थेचे काम जिथे तिथं राहील, मंडळाची प्रगती होणार नाही, प्रगती खुंटावेल. आमचं व्यसन सुटलं, दारू सुटली, व्यसन सुटलं, परंतु आमचे जे वाईट विचार होते या आधी, जे आम्ही मार्गात यायच्या आधी जे आमचे वाईट विचार होते ते विचार आधी आमचे वाईट नाही, परंतु त्याचे आचार, त्याचे विचार, त्याचे राहणीमान आणि या मार्गाचे तत्वशब्द नियम जर तो याच्या बाहेर जर गेला तर त्याच्या स्वतःचेच वाईट होते, हे या मार्गामध्ये आहे. आणि जर चांगले कर्म, चांगले कार्य जे त्या सेवकांनी, त्या मार्गदर्शकांनी, त्या मानवाने जर केलं तर तो समोरच्या प्रगती पथावर जातो. आम्ही भजन म्हणतो, गीत म्हणतो, सर्व म्हणतो, तर तो कचरा फक्त आम्ही आमच्या विचारानं आम्ही साफ करू शकतो. त्याच्यासाठी कोणत्याच प्रकारचा घोळ राहत नाही. आणि म्हणून त्या माणसाची त्या मानवासारखं वागावं असं महानतेकी बाबा जिमदेवजींनी तुमच्या आमच्या लोकांना उपदेश केला आहे. परिसर आहे कारण आज मी बी जास्त काही बोलणार नाही आहे, कारण नेहमी आणि प्रत्येक मार्गदर्शक लोक आपापल्या ठिकाणी व्यवस्थितरित्या कार्य करत आहे. थोडासा मंडळाला त्रास झाला आहे, होत आहे, परंतु ती सहन करण्याची क्षमता, ताकद तो भगवान आणि बाबा त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना, मार्गदर्शकांना देत आहे. देशमुख साहेबांनी मगाशी सांगितलं त्यांना लागू आहे. हा नियम आधीपासून आहे, त्याची अंमलबजावणी झाली नाही. तुम्ही आम्ही सर्व चुकीचे पात्र झालो, चुकलो. तुम्ही चुकलो, आचार्य मंच चुकला, सर्व चुकले, परंतु जीवनभर मरेपर्यंत आपण त्याच चुका करत राहावं असं नाही. त्या चुकीची दुरुस्ती झाली पाहिजे आणि मग त्या चुकीच्या दुरुस्तीकरिता पण उद्या येणारा एक वेळ दुःखी व्यक्ती त्याचा जर त्याग झाला आणि मग त्यांनी पाहिलं की बा मदनकरजीच्या इथं हवन झालं आणि तिथं 1500 लोकांच्या जेवण झाला, मांडव झाला, तर त्यालाही म्हणे त्या सेवकाला तोही कर्जबाजारी होईल, पैसे जर नसेल, आणि मग म्हणे तो जेवण चारेल. म्हणून म्हणे सुरुवात तुम्ही इथूनच बंद करा तुम्ही. आणि तुम्हाला सांगतो की मी दुसऱ्या दिवशी त्यागाच्या हवनामध्ये मी ना स्वयंपाक जेवण वगैरे केलं नाही, अल्पहारावर ते निपटवलं. त्यांनी आदेश दिला, मला वाटत होतं मी करू शकत होतो, परंतु मी केलं नाही. आणि पुस्तकामध्ये नमूद आहे की हवन 5 लोक घेऊन ते त्यागाचे हवन निपटवावं. आता लोक उलट प्रश्न करतात की साहेब नियमावलीमध्ये हेही लिहिलं आहे, 9व्या हवनामध्ये मी बैठक घेऊ नये, त्याच्यात लिहिलं नाही आहे. करायला त्या ठिकाणी जाते. हवनामध्ये 50 लोक आणि जेवणासाठी 500 लोक राहते. 50 कोटी आणि 500 कोटी. तर त्या सेवकांनी, त्या बिचाऱ्याने त्या सेवकांनी का करावं? आणि जो मी म्हटलं मी कसा येऊ, मी म्हटलं का मग प्रत्येक ठिकाणी मी राहिलोच पाहिजे का? आता म्हटलं नागपुरामध्ये एक माझ्या पुतळा उभा करून ठेवून देतो.
हे कोणी बी यायला पाच जा, जर बोलावलं तर जायचं, अन्यथा जायचं नाही. तर आम्ही बाबाच्या नियमाचे उल्लंघन करतो. व्हॉट्सअप फेसबुक सुरू झाला. बाबाचं कसं माहिती आहे का, एखाद्या सेवकाने पार्श्वनीची घटना सांगतो तुम्हाला, सत्य घटना. पार्श्वनीमध्ये सेवकाकडे हवं नव्हतं आणि बाबांना त्यांनी आमंत्रण केलं. बाबांनी विचारलं त्यांना सर्वांना, तर बाबांचं असं होतं की 99 सेवक घेऊन जायचे, 100 बी नाही न्यायचे. पण असा प्रसंग कधी जर आला तरच, नाही तर 100च्या वर तर जायचे नाहीच. आणि गेले बाबा. आणि ज्या सेवकाला, एका सेवकाला सांगितलं, शुक्रवारचा दिवस होता, त्यांनी सांगितलं बाबांनी त्या सेवकाला, म्हणे उद्या तिथं कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे, तर तुम्ही या. आमचा अपमान केला असं नाही बोलले. नियम म्हणजे नियम. जो शब्द म्हणजे शब्द, शब्द ही सैतान आहे आणि शब्द ही भगवान आहे. वापस पाठवलं जाईल ना रात्री, त्याला तीर्थप्रसाद याने निघा म्हणे. हे बाबाचे कार्य होते. काही 3 वेळा स्वयंपाक कम पडला आहे, मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. आणि हे बाबाच्या आदेशाचे विरुद्ध आहे. त्या त्यागाच्या कार्यामध्ये खूपसे असे अपराध घडतात. त्याग म्हणजे काय हे लोकांना समजत नाहीये. त्याग म्हणजे त्याच्या जीवनाचा त्याग आहे. काही मार्गदर्शक लोक त्या सेवकाची संख्या वाढवण्यासाठी त्या सेवकांच्या कुटुंबात जर चूक झाली, काय प्रश्नच येत नाही. कारण हा धर्म भिण्याचा नाही आहे, लीडरगिरी करण्याचा मार्ग नाही आहे. हा नीडर आहे, नीडर. तुम्ही आम्ही नीडर आहोत, लीडर नाही आहोत. ज्याला लीडरगिरी करायची असेल त्याला लीडरगिरी करावी. आमच्याजवळ चालत नाही, माझ्याजवळ तर अजिबात चालत नाही. कोणीच राहा, त्या पदाधिकारी असेल की काही असेल, समजून घ्या एकमेकाला. सेवक म्हणते, तो सेवक त्या कावळ्याच्या पाठीमागे धावतो. म्हण आहे. असं किती लोकांनी श्राप दिला असेल, काही बिघडलं नाही. चांगलं होणार, तुमचंही चांगलं होणार. आणि या धर्मामध्ये कोणी कोणावर विश्वास जास्त प्रमाणात करू नका. आज या जगामध्ये जे प्रकरण घडत आहे, बापाच्या मुलीवर भरोसा नाही, मुलीच्या बापावर भरोसा नाही. बाप मुलीवर अत्याचार करते, मुलगा आपल्या मायावर अत्याचार करते, बहीण भावावर अत्याचार करते, मामा भाचीवर अत्याचार करते. अनेक प्रकरण याच्यामध्ये आहे. मार्गातले सेवक, मार्गातले सेवक. मग बाकीचे लोक तुम्हा आम्हाला बोलणार नाही का? करणी करते एक, आणि पूर्ण परमात्मा समाजाला भोगावं लागतं. ते तर 16ची 16 आजा नातीला सोडत नाही, पडोळे साहेब आहे. म्हणजे हा प्रकार. आणि म्हणून बाबांनी म्हटलं आहे, तुम्ही एक एक शब्द विनंती प्रार्थनेमध्ये बाबाचे अनुभव जे होते सौराष्ट्र दौऱ्यापासून तर पचमणीपर्यंत, तुम्ही एक एक शब्दाचा अर्थ काढा. त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ हा दैनंदिन जीवन आणि या भारतामध्ये त्यांच्या शब्दाला, त्या विनंती प्रार्थनेला आणि बाबाच्या अनुभवाला. आणि म्हणून बाबांनी म्हटलं आहे की कोणत्या कुटुंबामध्ये जर सेवकांनी जायचं असेल तर त्या कुटुंबामध्ये जर आमची आई बहीण जर, सत्य घटना आहे. आणि म्हणून तुम्ही आम्हाला जागृत करणं आहे. आणि हा जागृत करण्याचं काम आहे. जर तुम्ही जर जागलो नाही तर या देशाच्या, आमच्या मुलामुलींच्या, आमच्या नातवंडांच्या भविष्याचं का? आणि ते कार्य महानतकी बाबा जिमदेजीने, अध्यक्ष साहेब या पद्धतीने बोलतात. आज एखाद्या परमात्मा समाजाने ह्या अहमदापूरमध्ये जर समजा चोरी केली असेल, एखाद्यानं जर दारू पेली असेल, मध्ये येऊन जाते. जसं आता कम्प्युटर आहे, म्हणजे संगणक आहे, मोबाईल आहे. छोट्याच्या बाळाच्या हातामध्ये मोबाईल द्या, ते तुम्हाला नाही समजेल पण त्याला समजतं. एवढं ब्रिलियंट यांच्या डोकं एवढं चालते. मुलामुलींचे लग्न जुळलं, मुलामुलींचे लग्न जुळलं, महिन्या 15 दिवसावर लग्न ठेपलं आणि ते ईन आणि इवाई दोघे पळाले. आणि सत्य आहे, काही खोटं नाही आहे. म्हणून तुम्ही आम्ही जो आहे ना, हा फेसबुक व्हॉट्सअप हा चांगला बी आहे आणि वाईट बी आहे.
ह्या कधी कधी मी ह्या फेसबुक पाहतो ना, ह्या फेसबुकमध्ये असं विचित्र राहते, कधी असं वाटतं की जिथून हे फेसबुक निघत असेल त्या कंपनीवर दावा ठोकून द्यायचा की याच्यामध्ये जे चांगले विचार म्हणजे काही वाईट लोक जे चांगले असेल तेही वाईट कृत्यामध्ये जातात. 6 महिन्याची शिक्षा बी होणार आहे. म्हणून जावयाने बी आता सांभाळून राहावं. जग जसं परिवर्तन येईल, जग जसं काळ येईल, तसतसा बदल या जगामध्ये होणार आहे. आणि म्हणून मंडळ बदल करत नाही आहे. जे बाबांनी केलं आहे का नाही त्याची अंमलबजावणी करत आहे. अटके 200 रुपयाची दारू पितो तो, आता 200 रुपयाचे खर्रा खातो. झालं का? सारख्याले सारखं नाही का? आज हा गेला नातू झाला, बरोबर झाला. घरचा परिवार बरोबर झाला नाही का? 200चे दारू पितो ते 200चे खर्रा झाला. हा खर्रा गुटखा हळूहळू खाणं कमी करा. आणि मग हळूहळू कमी झाला म्हणजे मग सोडून द्या. तो उरलेला पैसा तुमच्या मुलामुलीच्या शिक्षणासाठी, बेटी पढाओ बेटी बचाव या म्हणीप्रमाणे ते आपल्या मुलामुलींच्या लग्नासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी राखून ठेवा. आणि बायाही खूप खातात. बाया बी काही साधारण नाही खरा खाणार. आणि तुम्ही इशारे करत नको द्या. माझे लक्ष इकडे बी राहते, माझे लक्ष इकडे बी राहते. बाई एक बाई तिकडे लक्ष राहते. तुम्ही खाते ना, हळूहळू बंद करा. छंद आहे. एक मुलगी आहे याच्या गटाकडे, पडोळ साहेबाकडे. ती माय म्हणते भांडे घास, नाही घासत म्हणते. तू खर्रा दिसेल तर घासतो म्हणते. सांगा ही सवय कोणी लावली हो? आम्ही आमच्या मुलामुलींना सवय लावली. खर्रा घेऊन ये रे. तो बी एक सुपारी खाते पुसून, मग नंतर मग पूर्णच खाते. म्हणून ते हळूहळू ते बंद करा. उरलेला जो पैसा आहे तो आपल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, आपल्या कुटुंब, आपल्या परिवारासाठी जमा करा. मुलांनी आपल्या आईवडिलांची सेवा करा. सुनेनी आपल्या सासू सासऱ्याची सेवा करा. आणि जर तुम्ही ही सेवा जर केली तर खरोखर तुम्ही या मानव धर्माचे, मंडळाचे सेवक आहात हे गृहीत धरला जाईल. आणि जर केलं नाही तर तुम्ही जर समजा आपल्या सासू सासऱ्याचा जर गैरव्यवहार केला तर येणारी तुमची भावज हे तुमच्या आईवडिलाशी तसा व्यवहार केल्याशिवाय राहणार नाही. इसाते निसात ले. स्वर्ग बी इथंच आहे आणि नरक बी इथेच आहे. आणि म्हणून जास्त न करता आपण सर्वांनी त्या याच्यामध्ये करावं. आणि विचार चांगले ठेवा, विचार चांगले ठेवा. एकमेकांची दूषित करू नका, वातावरण दूषित करू नका. तुमच्या गावामध्ये झगडे करण्यासाठी आम्ही येत नाही. झगडे तुम्ही स्वतः करता, आम्ही करत नाही. आमचं काम नाही आहे. तुम्ही 100-200 लोक सांभाळू शकत नाही. इथं 15 लाख कुटुंबाच्या मंडळाला सांभाळावं लागते. ही साधी बाब नाही आहे. तुम्ही बी 100 लोकांना सांभाळता, ही साधी बाब नाही आहे. परंतु एकमेकांना समजून घ्यावं अशी अपेक्षा करतो. आणि आपल्या मुलामुलींकडे विशेष लक्ष द्या. मोबाईल आहे, सर्व आहे, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या. त्या कॉलेजमध्ये जाते, शाळेमध्ये जाते, ट्युशनला जाते, नाही जाते, मुलाकडे लक्ष द्या. नाही 10-15 हजार 20 हजाराचा मोबाईल घेऊन द्या. आणि मुलं वाईट व्यसनामध्ये जातात, वाईट मुलांसोबत आचार विचारामध्ये बसतात. आणि बाबाने दिलेल्या 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या आपण सर्वांनी काटेकोरपणे पालन करावं. मी सुद्धा माझ्या जीवनाच्या अंतिम समापर्यंत बाबांनी दिलेला तत्व शब्द नियमाने वागण्याचा प्रयत्न करीन. आलेलं नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धी जाव अशी भगवंताचरणी बाबाचरणी प्रार्थना करतो. ह्या अहमदापूर गाव अति समस्त ज्येष्ठ नागरिक, हा संपूर्ण गाव निरोगी राहो अशी अपेक्षा करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. तसेच परमात्मा एक भजन मंडळ पिपरा, तसेच परमात्मा एक भजन मंडळ सिंधी रेल्वे, तसेच परमात्मा एक, तसेच रांगोळी सजावट करावं, तसेच सर्वांची जोरदार जाऊन स्वागत करावं. तसेच पुरस्काराचा कार्यक्रम संपला आणि सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. आपण भगवंताला एकटीने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम.
महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी वर्धमान नगर नागपूर बाबाच्या आदेशाने मानव धर्माच्या वतीने सामूहिक जनरल कार्य श्रीमान बाबांचे सेवक गुजरकर साहेब यांच्या निवासस्थानी पार पडले। त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक चालू आहे। त्या चर्चा बैठकीला आम्हा सर्व सेवकांतर्फे आभार मानतो। तसेच मानव धर्माचे संस्थापक मान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित झाले आणि आम्हा सर्व सेवकांचे मनोगत ऐकून घेतले, त्यांच्या दुःखाचे निवारण केले। त्यांचे सुद्धा अहमदापूर परिसरातील आणि आम्हा सर्व सेवकांतर्फे आभार मानतो। तसेच बाबाच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या तुम्हा आम्हा सर्व सेवकांच्या मातोश्री वाराणसी आई ह्या सुद्धा आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित झाल्या आणि आम्हा सर्व सेवकांतील सर्व सेवकांतर्फे आभार मानतो। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष झाले आणि आम्हा सर्व सेवकांना सुंदर असं मार्गदर्शन केलं, त्यांचे सुद्धा आम्हा सर्व सेवकांतर्फे आणि अहमदापूर परिसरातील सर्व सेवकांतर्फे आभार मानतो। तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष सेवकांतर्फे आणि अहमदापूर परिसरातील सेवकांतर्फे आभार मानतो। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे संचालक श्री प्रफुल्ल भाऊ कुंभरे हे सुद्धा आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित झाले आणि सुंदर असं संचालक पद सांभाळलं, त्यांचे सुद्धा आम्हा सर्व सेवकांतर्फे आणि अहमदापूर परिसरातील सर्व सेवकांतर्फे आभार मानतो आणि चर्चा बैठक संपली अशी मी जाहीर करतो। सहकार्य केलं, रॅली करता सुद्धा सहकार्य केलं, त्यांचे मी सर्वांच्या वतीने परमात्मा एक मंडळाच्या वतीने त्यांचे सुद्धा आभार मानतो। आभार प्रदर्शन संपला आणि ज्यांनी सुंदर असं आभार प्रदर्शन केलं मंगलभाऊ सोनटक्के यांना सुद्धा मी आभार मानतो। आभार प्रदर्शन संपला अशी मी जाहीर करतो आणि सायंकाळची प्रार्थना चितनदादा महाबुद्ध करतील अशी मी विनंती करतो। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी 4 तत्व दिली आहेत। परमात्मा एक, दुःखदारी दूर करते उद्धार, इच्छानुसार भोजन। बाबांनी भगवत गुणांचे 3 शब्द दिले आहेत। आपल्या कुटुंबात व सेवकात करिता, गृहस्थी उच्च स्तरावर आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी 5 नियम दिले। ध्येयाने एक परमेश्वर मानणे, सत्य मर्यादा व प्रेम, सेवकात कुटुंबात कायम करणे, अनेक वाईट व्यसन बंद करणे, दारू टॉनिक सट्टा जुवा लट कोंबड्याची गाती पती देवाला शिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे, कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे, आपले कुटुंब मर्यादित ठेवणे, याशिवाय बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे। मरे याजिए भगवत नाम पर, मरे याजिए भगवत नाम पर, मरे याजिए भगवत नाम पर। भगवान बाबा हनुमान जी की जय। महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय। परमात्मा एक, सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट व्यसन बंद करने वाले, मानव धर्म की जय। आपण एक ते म्हणताला जयघोष करू। भगवान बाबा हनुमान जी की जय। महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय। परमात्मा एक, सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट व्यसन बंद करने वाले, मानव धर्म की जय। सर्वांना नमस्कार।